राखीच्या नात्यात प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचा संदेश असतो आणि तो संदेश अमरावती मध्यवर्ती कारागृहातही पोहोचला आहे। जीवन संघर्ष बहुउद्देशीय संस्था आणि हक्काचं घर सहकारी बौद्धिशीय संस्थेच्या महिलांनी कैद्यांशी राखीच्या माध्यमातून जुळवला एक भावनिक बंध। अमरावती मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन सणाचा अनोखा सोहळा पार पडला। जीवन संघर्ष बहुउद्देशीय संस्था आणि हक्कांचं घर सहकारी बौद्धिशीय संस्थेच्या वतीने महिलांनी अनेक कैदी बांधवांना राखी बांधून सण साजरा केला। या उपक्रमातून समाजात बंधुतेचा, आपुलकीचा आणि एकमेकांच्या सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला। कैदी बांधवांनीही संस्थेच्या महिलांना आशीर्वाद आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात। कारागृहातील वातावरण भावनिक आणि आनंदी झालेत। या कार्यक्रमात संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी कैद्यांसोबत संवाद साधत त्यांना मानसिक बळ दिलं। राखीच्या दोऱ्यातील प्रेम आणि बंधुत्वाचा भाव कैद्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता। सणानिमित्त कारागृह प्रशासनानेही संस्थेच्या कार्याचे कौतुक केलेत। हा उपक्रम केवळ सणापुरता मर्यादित न राहता समाजाशी जोडणारा एक संवेदनशील पूल ठरला। आज रक्षाबंधनाच्या पर्वावर आम्ही मध्यवर्ती कार्यालय अमरावती येथे कैदी बांधवांना राखी बांधण्यासाठी आलेलो आहे। कारण एक सामाजिक बांधिलकी म्हणून या कैदी बांधवांना देखील एक बहिणीचं रक्षासूत्र आणि बहिणीचं प्रेम कुठेतरी एक सामाजिकता आहे, कुठेतरी कुठल्यातरी कारणास्तव काही म्हणा याच्याने कैदी बांधवांना सुद्धा या पर्वाचं महत्त्व कळावं, त्यांच्यामध्ये देखील आनंद उत्साह जागावा आणि एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न संस्था नेहमी करतच असते। आणि नेहमीच आम्हाला सपोर्ट मध्यवर्ती कार्यालयातले सगळे आपले पोलीस ऑफिसर्स वगैरे आपले ऑफिसर्स ताई सगळेजण करतच असतात। आणि आज पर्वावर आज आम्ही इथे रक्षासूत्र बांधलेलं आहे आणि खरंच त्यांच्यामध्ये एक आनंदाचं आणि एक सकारात्मक वातावरणाची निर्मिती इथे झालेली आहे आणि ते बघून आज आम्हाला देखील खऱ्या अर्थाने आनंद झाला। आज आम्ही कारागृहामध्ये कैद्यांना रक्षाबंधनच्या कार्यक्रमासाठी आलो। बरकाताई बोजे अध्यक्ष आहेत आणि वृंदाताई सचिव आहेत आमच्या। यांच्या माध्यमातून आम्ही या कारागृहात आलो। इथले जे कैदी आहेत हे घरापासून बरेच दूर असतात आणि त्यांना कोणी वर्षभर काही मिळत नाही, काही नातेवाईक वगैरे येत नाही। तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बा इथे रक्षाबंधनचा कार्यक्रम आपण चांगला प्रमाणे पार पाडायचा। हा सामाजिक एक कार्यक्रम है। तो हम यहाँ पे आते हैं रक्षाबंधन मनाने के लिए, तो हमें बहुत खुशी होती है और दुख भी होता है इसके लिए। क्यों दुख किस लिए होता है हमारे, क्योंकि यहाँ पे जो कैदी है, कैदियों के आंसू जो हम देखते हैं हमारे को मन दुख होता है। जब राखी बांधते हैं उनके आंखों में बहुत आंसू आते हैं, मगर हम उसके लिए हम तो कुछ नहीं कर सकते, मगर उनके लिए भगवान से प्रार्थना करते हैं कि आपको जो भी दुख है वो दूर हो और आप जल्द से जल्द बाहर आए, ऐसी हम चाहते हैं। और हमको बहुत खुशी होती है कि उनके कोई आ नहीं सकते, उनकी बहन नहीं आ सकती, मगर उतना दर्द तो हम छुपा सकते हैं। राखीच्या एका नाजूक दोऱ्याने कैदी बांधवांच्या मनात नवा उत्साह आणि आपलेपणाचा भाव निर्माण केला। जीवन संघर्ष बहुउद्देशीय संस्था आणि हक्काचं घर संस्थेच्या उपक्रमाने खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाचा सार्थक संदेश दिला आहे।